हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? या व्हिडिओची भरपूर जण वाट बघत होते. भरपूर पालक लोक हा व्हिडिओ बघत असतील. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ एंड पर्यंत बघा. व्हिडिओ 1.5 च्या स्पीडनी बघा, जेणेकरून व्हिडिओ लवकर कंप्लीट होईल. नवीन ऑनलाईन बॅचची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. दिवाळीच्या पिरियडमध्ये कदाचित काही जण हा व्हिडिओ बघतील, काही जण नोव्हेंबरमध्ये बघतील, काही डिसेंबरमध्ये बघतील, कदाचित काही जण पुढच्या वर्षी पण बघतील स्टार्टिंगला. तरी याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे नवीन बॅचची. ठीक आहे. जरी तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल तरी प्रॉब्लेम नाहीये, सगळी माहिती भेटेल. फक्त 1.5 ची स्पीड ठेवा, जेणेकरून पटापटा सगळे मुद्दे कव्हर होतील. आणि व्हिडिओ मधले एकूण एक मुद्दे कव्हर झाल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नका. जोपर्यंत तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढची ऍक्शन घेऊच नका. ठीक आहे. चला तर सांगा मग आता. सगळ्यात पहिली गोष्ट, नवीन बॅच जी होती ती दिवाळीच्या नंतर आपण चालू करतोय, कारण दिवाळी नंतर पण इमिडिएट नाही चालू होते. 17 नोव्हेंबरला चालू होती. कारण 15 नोव्हेंबर पर्यंत बऱ्याच कॉलेजेसच्या, बऱ्याच स्टुडंट्सच्या एक्झाम्स आहेत, बऱ्याच युनिव्हर्सिटीजच्या. त्याच्यामुळे आपण थोडीशी लेट केलेली चालू. तर भरपूर जण कदाचित हा व्हिडिओ दिवाळीत बघत असतील तर घाई नका करू, तुमच्या कॉलेजच्या एक्झाम्स होऊन जाऊ द्या. 17 नोव्हेंबर. ठीक आहे. बरं सर, मग आता याच्यामध्ये नेमकं कसं कसं आहे? आमचे भरपूर डाऊट्स असतात. बरेच पालक लोकही फोन करतात की सर आमचे हे मुद्दे आहेत. त्यासाठी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुमचे 100% डाऊट्स क्लिअर होतील. आणि जे डाऊट्स क्लिअर नाही होणार त्यासाठी ऑफिशियल नंबर दिलेले आहेत, तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता. पण तो कॉल करण्या अगोदर व्हिडिओ खरंच नीट बघा, मुद्दे तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. सो मी स्पीडचं वगैरे बोललो, व्हिडिओ कंप्लीट बघा. लेट बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन बेटर राहील का ऑफलाईन बेटर राहील हा बऱ्याच जणांचा डाऊट असतो. माझं नेहमी म्हणणं असतं की जर तुमची सुट्टी पडणार असेल, ब्रेक पडणार असेल तर ऑनलाईन बॅच कधीही बेटर आहे. ऑनलाईन मध्ये जरी तुमचा ब्रेक पडला, सुट्टी पडली तरी तुम्ही त्याला रिपीट परत बघू शकता. ठीक आहे. वर्षभर व्हॅलिडिटी असते. आता ही 17 नोव्हेंबर पासून पुढच्या 17 नोव्हेंबर 2026 पर्यंत ही व्हॅलिडिटी असते. वर्षभरात तुम्ही त्याला किती वेळेस 4, 5, 6, 7 वेळेस बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर जर कधी ब्रेक पडला तर इश्यू येत नाही. त्यामुळे ऑनलाईन बेटर राहील. ऑनलाईनचे रिझल्ट्सही जास्त असतात. त्याचं कारण तेच आहे की जर मुलांना काही शंका असली तर ते परत बघू शकता. ठीक आहे. पण आता ऑनलाईन बेटर आहे सर, पण आमचा घरी अभ्यास होत नाही, शेतातले कामं असतात, घरचे कामं असतात, मग आम्ही काय करावं? तर ज्या स्टुडंट्सला घरी अभ्यास करणं पॉसिबल नाहीये, ज्यांचा घरी अभ्यास होतो, घरी सेपरेट रूम आहे किंवा इंटरनेट आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत, घरी जास्त काम नाहीये, त्यांनी डेफिनेटली घरूनच अभ्यास करा. बरेच पालक लोक हा प्रश्न विचारतात, आम्ही काय करू म्हणून, तिकडे येऊ का नको येऊ, विद्यार्थ्यांना पाठवू की नाही? त्यासाठी माझं हे उत्तर आहे. मला असं वाटतं की जर घरी सगळ्या फॅसिलिटीज असतील तर बिलकुल घरूनच प्रिपरेशन करा. पण जर असं असेल की घरी पॉसिबल नाहीये, ते वातावरण नाहीये, संभाजीनगरलाच पाठवायचंय, तर बिलकुल तुम्ही पाठवू शकता, काही हरकत नाही. संभाजीनगरला पण ऑनलाईनचे भरपूर स्टुडंट्स आहेत जे इथे येऊन ऑनलाईनच बॅच परचेस करतात. थोडीफार फीसही कमी असते ऑनलाईनमध्ये, तो एक फायदा होतो. पण हा, इथं आल्यानंतर एक 5-6 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो. मेस म्हणा, रूम म्हणा, लायब्ररी म्हणा, ज्या काही गोष्टी असतात स्टुडंटच्या, तर 5 to 6,000 चा एक खर्च राहतो. तर आता हे सगळं फायनान्शियली जर परवडणार असेल तर संभाजीनगरला पाठवलेलं बेटर आहे. नाही तर तुम्ही घरूनही प्रिपरेशन आरामात करू शकता. घरून केल्यानंतर सर आम्ही बॅच चालू असताना 4-5 महिने घरून प्रिपरेशन करतो आणि मग संभाजीनगरला येऊ का, तर ते पण ऑप्शन ठीक आहे. तर हा डिसिजन तुमचा राहील. पण माझं एवढंच म्हणणं आहे, घरी अभ्यास होत असेल तर बिलकुल घरी करा. घरी नसेल होत तर मग तुम्ही इकडचा विचार करू शकता, पण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमल्या पाहिजे. बरं सर, इथे आल्यानंतर आम्ही ऑफलाईनला येऊन डाऊट्स वगैरे विचारू शकतो का? तर हो, तुमची टीचिंग वगैरे, तुमची जी काय बॅच आहे ती सगळी ऑनलाईन जरी असली तरी तुम्हाला काही डाऊट असली, काही शंका असली, तुम्ही आपल्या ऑफलाईनच्या कॅम्पसला येऊन तिथे डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे. फक्त ऑफलाईनला येऊन लेक्चर्स नाही करू शकत. लेक्चर्स सगळे तुमचे ऑनलाईन आहेत आणि ते तुम्ही परत बघू शकता. ठीक आहे. तर संभाजीनगरला आलेलं बेटर राहील का? तर बिलकुल, त्यात काही वाद नाही. आणि घरूनही अभ्यास होत असेल तर घरूनही करा. इतक्या दिवसांमध्ये भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झाले ज्यांनी पूर्ण बॅच घरून केली, बाकीचं प्रिपरेशनही घरून केलं, ते आज सिलेक्टही आहे, बँकेतही आहेत. तशांशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला बरेच स्टुडंट दिसतील वेगवेगळ्या बँकेमधले, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा तुमचे काही रेफरन्सेस असतील त्यांनाही विचारून बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. ऑफलाईन डाऊट्सला येऊ शकता, मी क्लिअर केलं. बाकी सगळ्यात महत्त्वाचं, हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या स्टुडंटला खूप इम्पॉर्टंट राहतो. ही बॅचच म्हणजे हा कोर्सच. का बरं सर? कारण तुमचं कुठलं जरी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, एनी ग्रॅज्युएट, ठीक आहे, तर तुम्ही बँक एक्झामसाठी या कोर्समधनं प्रिपरेशन करू शकता. ॲग्रिकल्चरच्या बऱ्याचशा एक्झाम्स असतात ॲग्रीवाल्यांच्या, त्याला प्रिपरेशन करू शकता. MBA, CET किंवा MBSc रिलेटेडच्या एक्झाम्सलाही याचा फायदा होतो. इन्शुरन्स रिलेटेडच्या सगळ्या एक्झाम्सला फायदा होतो. तो बँक एक्झाम्स, इन्शुरन्स एक्झाम्सचा तो पूर्ण कंप्लीट सिलेबस होतो. MBA साठी ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग हा थोडासा एक वेगळा प्रकार आहे. तर तो प्रकार एक्स्ट्रा शिकवला जातो. त्याची पण ह्या ऑनलाईनमध्ये कव्हर होऊन जाईल, त्याचे व्हिडिओज भेटतील, काळजी करू नका. पण याच्या व्यतिरिक्त पण MBA मध्ये आजकाल थोडंसं विचित्र, पण काही ना काहीतरी वेगवेगळे टॉपिक्स विचारतात. तर ते तर आता ऑन द स्पॉट ते काय विचारतील त्याचं सांगता येत नाही. पण जो मेजॉरिटी पार्ट आहे, जो इतक्या वर्षानुवर्ष चालत आलेला आहे, तो सगळा त्याच्यामध्ये कव्हर होतो, त्याची काळजी करू नका. त्यानंतर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड सर, ॲग्रीचा जो प्रीचा पार्ट असतो, ज्याच्यामध्ये कॉन्ट, लॉजिक, इंग्लिश, GA वगैरे जिथे कुठे विचारतील, तो सगळा पार्ट कव्हर होऊन जातो. ठीक आहे.
तर मेजॉरिटी सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत, ग्रॅज्युएट झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर कुठल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करायचे, इनफॅक्ट प्रायव्हेट एक्झाम्स पण असतात ICICI ऍक्सिस बँकांच्या, तर त्याच्यासाठी पण सगळा अभ्यास कामात येईल. तर जोही विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला आहे त्याला हा अभ्यास कुठे ना कुठेतरी कामात येईल. आता ती तुमची फील्ड आहे, तुम्ही बँक एक्झाम सिलेक्ट करता, इन्शुरन्स करता, का MBA करता, का जे काय असेल पुढे गेल्यावर, पण हा अभ्यास मात्र वाया जाणार नाही. ठीक आहे, कुठला असा टेक्निकल कोर्स नाहीये की हा त्याच फील्डमध्ये यूज होईल. सगळीकडे याचा फायदा होतो. ऍप्टिट्यूड जे आपण शिकणार आहे त्याचा कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये वगैरे पण, कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांसाठी पण हे सगळं युजफुल आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांच्याही मनात शंका होती की यार हे करावं की नाही आम्ही, तर त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. याचा फायदा कुठे ना कुठेतरी होईलच. जरी तुमचं असं म्हणणं असेल की यार मला बँकेचा जॉब नाही करायचा आहे, तरी हे प्रिपरेशन वेस्ट जाणार नाही. तुम्ही बँकेचा जॉब नाही केला, दुसरा कुठलाही करत असाल, तिथेही याचा फायदा आहेच. ठीक आहे, तरी पण तुम्ही तुमच्या सिनियर्सला एकदा विचारू शकता. मी माझ्या साईडनी क्लिअर केलं. MBAच्या सिलेबस बद्दलही बोललो की फक्त ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग वेगळा प्रकार असतो, तो आपला कव्हर होऊन जाईल. AFO ॲग्रिकल्चरचा सर, मेन्सचा कोर ॲग्रिकल्चरचा तो सिलेबस नसतो, पण ॲप्टिट्यूडचा कॉन्ट, LR इंग्लिशवाला सगळा सिलेबस कव्हर होऊन जातो. ठीक आहे सर, याच्यामध्ये रेल्वेज, SSCचं नाव नाही घेतलं तुम्ही. रेल्वेज, SSC याचा पण बऱ्यापैकी पार्ट कव्हर होतो, पण तो थोडासा वास्ट सिलेबस आहे. तर त्याच्यातला तो पार्ट आपण घेत नाही, त्याची गरज नाही पडत. पण आपल्या क्लासचे बरेच जण रेल्वेमध्ये, SSC मध्ये पण या सिलेबस थ्रू सिलेक्ट झालेले आहेत. ओके, बाकी बँक एक्झामचा, इन्शुरन्स एक्झामचा 100% सिलेबस होईल, त्याची काळजी करू नका. बाकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही ऍडमिशन घेण्या अगोदर तुमचा कोणी ना कोणीतरी मित्र, मैत्रीण, रिलेटिव्ह, कोणी ना कोणी असेलच की जो क्लासशी रिलेटेड असेल, ज्याने आधी बॅच लावलेली असतात. इतके स्टुडंट्स इतके सिलेक्ट झालेले आतापर्यंत, तर कुठून ना कुठून कॉन्टॅक्ट निघेलच. तर तुम्ही त्या सगळ्यांशी कोणाशी तरी एकदा तरी बोला, फीडबॅक घ्या आणि मगच ऍडमिशन घ्या. ऑनलाईन बॅच असो, ऑफलाईन बॅच असो, जे काही तुमचं डिसिजन असेल, पण फीडबॅक घेऊनच ऍडमिशन घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये सर आमच्या जर कॉन्टॅक्टमध्ये कोणीच नसेल तर ऑफिशियल नंबर्स दिलेले आहेत. तुम्ही या नंबरवर जरी कॉल केला, तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहतात, लेट्स से नागपूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, किंवा संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, तुम्ही त्या भागातनं जरी प्रिपरेशन करताय, तर फक्त एक ऑफिशियल नंबरवरती कॉल करून त्या जिल्ह्यामधनं जे कोणी आतापर्यंत सिलेक्ट झाले त्यांचे 1-2 जणांचे नंबर घ्या, त्यांच्याशी बोलून बघा. कारण बोलल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. क्लासचा सिरियसनेस, कसं डिसिप्लिन ठेवायचं हेही लक्षात येईल आणि मुलं सिरियसली प्रिपेअर करतील. तर फायदाच होईल, नुकसान तर काही होणार नाही आणि बरेचसे डाऊट्स क्लिअर होतील. पण मला असं वाटते सिलेक्ट झालेल्या स्टुडंटसोबत जे मुलं बँकेत आहेत किंवा इन्शुरन्समध्ये आहेत किंवा जे MBA करून चांगल्या टॉपच्या कॉलेजला गेलेत, आता MBAचे कुठल्याही कॉलेजचं नाव घ्या तुम्ही, पहिल्या कॉलेजपासून 10व्या कॉलेजपर्यंत सगळ्या कॉलेजमध्ये आपल्या क्लासचे स्टुडंट्स आहेत. तर तुम्हाला तो एक फायदा होऊ शकतो. फक्त हे सगळं कमेंट्समध्ये नका विचारू, ऑफिशियल नंबरवरनं नंबर घेऊन त्या स्टुडंटशी बोलून तुम्ही क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर सर आता ही बॅच जी चालणार आहे त्याची फीस किती, कसं काय स्ट्रक्चर राहील, तर 4 ते 5 महिने बॅच चालते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटीज दिसत असतील, भरपूर जास्त आहे. यातल्या एक 25 to 30% ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ती बॅच चालू असताना असते. कारण लेक्चरच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा करायची जास्त गरज पडत नाही बॅच चालू असताना, आणि जे जे गरजेचं आहे ते आम्ही करतो. तर ह्या भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत, 25-30 ऍक्टिव्हिटीज आहे. आणि याच्यात बरोबर अजून ऍड पण झालेल्या, आम्ही सगळ्या ऍड नाही केलेल्या याच्यामध्ये सध्या. 25 ते 30 ऍक्टिव्हिटीज पैकी एक 5-6 ऍक्टिव्हिटीज फक्त बॅच चालू असताना तुम्हाला गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर बॅच संपल्यावर या ऍक्टिव्हिटीज प्लस ऍडिशनल सगळ्यात चालू होऊन जातात. सो 20-30% ऍक्टिव्हिटीज बॅच चालू असताना असतात. बॅच संपल्यानंतर 4-5 महिने झाल्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध सुटत नाही. त्याच्यानंतर उलट जास्त कॉन्टॅक्ट वाढतो, भरपूर ऍक्टिव्हिटीज असतो. फक्त तुमचं काम आहे, जोपर्यंत जॉब लागत नाही, जोपर्यंत सिलेक्शन होत नाही, जोपर्यंत MBAच्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेत नाही, तोपर्यंत क्लासच्या मॅक्झिमम ऍक्टिव्हिटीज फॉलो करायच्या, क्लासच्या टचमध्ये राहायचं. खूप सगळं हे प्रत्येक विषयाचं आहे, मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश, आता GA पण ऍड झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळं शिकवलं जातं. प्रीचं, मेन्सचं, इंटरव्ह्यूचं सगळं प्रिपरेशन होतं. वन स्टॉप सोल्युशन आहे, याच्यामध्ये सगळं कव्हर होतं. कुठल्या एका दुसऱ्या पार्टसाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा परचेस करावं लागेल असं बिलकुल नाहीये. ₹1 पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. सगळं मटेरियल ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, फक्त तुम्ही ते डाउनलोड करून त्याच्या प्रिंटआउट काढून मित्र-मैत्रिणींना गावभर वाटू शकत नाही, व्हिडिओ शेअर करू शकत नाही. व्हिडिओज झाल्या, PDF झाल्या, ह्या सगळ्या फक्त तुमच्या ॲपमध्ये राहील. तर तुम्हाला दुसऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करता येणार नाही. ठीक आहे, सो 4 ते 5 महिन्यांची बॅच संपली म्हणजे आपला संबंध सुटला असं नाहीये. सिलेक्शन होईपर्यंत भरपूर ऍक्टिव्हिटीज राहतात. टेलिग्राम थ्रू, YouTube थ्रू, बाकीच्या बॅचेस थ्रू, तुमचे प्रायव्हेट ग्रुप पण असतात त्या सगळ्यांमध्ये. म्हणून मी म्हटलं की याचा फीडबॅक थोडासा तुम्ही घ्या बाकीच्या स्टुडंटसोबत, तर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल. सर बॅच शिफ्ट करून भेटते का, तर नाही. 17 नोव्हेंबरच्या बॅचला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्याची पूर्ण व्हॅलिडिटी 1 वर्षभर राहील. 17 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2026. तर वर्षभरामध्ये तुम्हाला किती वेळेस करायचं, रिपीट करायचं तुम्ही करू शकता. फक्त बॅच शिफ्ट नाही होणार. अँड्रॉइड आणि ISO मध्ये चालेल हे. जिथं जिथं सिम कार्ड आहे, सिम कार्ड असेल तर बॅचला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सिम कार्ड नसेल तर मग मात्र चालणार नाही. तर तुम्ही अँड्रॉइडमध्ये वापरा, टॅबमध्ये वापरा, ज्याच्यात सिम कार्ड आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, बाकी सर अजून काही टेक्निकल इश्यू असेल आमचा तर लॅपटॉपवरती वगैरे चालणार नाही. सिम कार्ड पाहिजे, सिम कार्ड. ठीक आहे,
लेट ॲडमिशन झालं तरी तुम्ही व्हिडिओज कव्हर करू शकता, त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण की जे आपले 3 सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये रिझनिंग असा सब्जेक्ट आहे, त्याचे प्रत्येक टॉपिक वेगळा असतो. तरी तुमचं लेट ॲडमिशन झालं तुम्ही नवीन टॉपिकला जॉइन करू शकता. इंग्लिशचे स्टार्टिंगचे 5-6 लेक्चर कंपल्सरी राहतात, नंतर त्यातही तुम्ही थोडीशी जंप करू शकता. पण मॅथमॅटिक्समध्ये मात्र फर्स्ट 12 लेक्चर्स कंपल्सरी करावं लागते, कारण त्यात पूर्ण बेस असतो 12 लेक्चर्समध्ये, 12 लेक्चर्समध्ये. त्यानंतर नवीन टॉपिकला तुम्हाला येता येईल. सो बेसिकली लेट ॲडमिशन असेल तर 7-8 दिवस का होईना तुम्ही मनाची तयारी ठेवा, की तुम्ही लेट ॲडमिशन जर घेतलं तर त्यानंतर 7 to 8 डेज तुम्हाला रेकॉर्डेड मार्क्सचं सगळं बघावं लागेल, कव्हर करावं लागेल आणि मग लाईव्ह जॉइन करता येईल. एका सब्जेक्टचा जास्त प्रॉब्लेम मॅथ्सचा, बाकी सब्जेक्टला लाईव्ह येता येईल. ठीक आहे. बरं सर, आता सब्जेक्ट टायमिंग वगैरे सगळं सांगा. हे बघा, सब्जेक्ट जे राहतील तुमचे, टायमिंग जे राहील आपले नियर अबाउट 4 आवर्सची टीचिंग राहील. त्यात आम्ही ब्रेक पण पकडलेला आहे. 8 वाजेपासून 9 वाजेपर्यंत सकाळी रिझनिंगचं लेक्चर राहील. 9:15 ते 10:15 15 मिनिटाचा मध्ये एक ब्रेक असतो. त्यानंतर 9:15ला इंग्लिशचं लेक्चर राहील आणि 11:15 ते 12:15 कॉन्टचं लेक्चर राहील. कॉन्टचं थोडंसं मोठं लेक्चर आहे, कारण सिलेबस थोडासा व्हास्ट आहे, त्याच्यामुळे टायमिंग थोडा जास्त आहे. या सगळ्या याच्यामध्ये सर जनरल अवेअरनेस पण आहे, मी पुढच्या स्लाईडला सांगतो. सगळ्या सब्जेक्टची मिळून फीस 12,000 आहे. याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग चार्जेस पे करताना तुम्हाला ₹321 एक्स्ट्रा पे करावं लागतात. याच्यामध्ये रिफंड होत नाही किंवा कुठली इन्स्टॉलमेंट नाही आहे. म्हणून आम्ही व्हिडिओ नेहमी बॅच चालू होण्याच्या 1 महिना अगोदर बनवतो. आता आज 17 ऑक्टोबर आहे, ज्या दिवशी हा व्हिडिओ बनवतोय. 17 नोव्हेंबरला बॅच आहे, बरोबर 1 महिन्यानंतर. एक विषय सर कशासाठी, आता बरेचसे स्टुडंट असतात ज्यांनी नॅशनल लेवलचे कदाचित काही कोर्सेस परचेस केले असतात, पण त्यांना कळत नाही, मग ते आपले कोर्सेस घेतात. तर त्याच्यामध्ये जर एक विषयाचा प्रॉब्लेम असेल, लेट्स से रिझनिंगचा, इंग्लिशचा, मॅथ्सचा, तर त्याची 6,000 फीस आहे, प्लस इंटरनेट हँडलिंग चार्जेस 180. कधीच कुठेच कशामध्ये रिफंड किंवा इन्स्टॉलमेंट नसते, याची काळजी घ्या. महिनाभर तुमच्याकडे वेळ आहे, त्या हिशोबाने तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. सर, ह्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स येतील. हे 3 सब्जेक्ट्स प्लस जनरल अवेअरनेस पण येईल आणि आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. म्हणजे ही 12,000 प्लस इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे आहेत, हे सगळे आमचे 4 ते 5 महिन्यांसाठी आहे का? तर बिलकुल नाही. 4-5 महिने प्लस तुमचं सिलेक्शन होईपर्यंत भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात. तोपर्यंत ही सगळी ही कोर्सची फीस तोपर्यंत व्हॅलिड राहील. ठीक आहे. सो रिझनिंगचं जे आहे ते यश सर आणि ओम सर हे दोघं जण घेतील. त्यात यश सर तुमचं पूर्ण सिलेबस घेतील. एखादा टॉपिक जर समजा सर अवेलेबल नाहीये, कधी इमर्जन्सी पडली, तर एखादा टॉपिक ओम सर घेतील. अदरवाईज बाकी सगळा सिलेबस स्टार्ट टू एंड पूर्ण यश सर शिकवतील. ठीक आहे. इंग्लिशचा सिलेबस स्टार्ट टू एंड पूर्ण फातिमा मॅडम शिकवतील. कॉन्टसाठी मी तुमचे 16 चॅप्टर्स शिकवणार आहे, 16 टॉपिक्स शिकवणार आहे आणि 2 टॉपिक जे आहेत ते राहुल सर शिकवतील. टाइम अँड वर्क आणि ॲव्हरेज हे 2 टॉपिक राहुल सर शिकवतील. बाकी 16 टॉपिक मी घेऊन टाकेल. याच्यामध्ये कसं आहे की कधी कधी आमचा ब्रेक पडतो जर हा टीचर अवेलेबल नाही, त्यामुळे 1-1, 2-2 टॉपिकसाठी बॅकअप ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. पण राहुल सरांचा एक्सपिरियन्स 10-11 वर्षांचा आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका, एकदम जबरदस्तच घेतील. जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस हे जे 2 सब्जेक्ट्स आहे, हे आता ओम सर चालू करतील. ऑनलाईन बॅचेसला इथून पुढे मात्र हे सगळे सब्जेक्ट्स ॲड होतील. आता हे सगळं बॅच चालू असताना करणं थोडं मुश्किल आहे. म्हणजे जरी आपण शिकवतोय तरी आमचं असं मत आहे की हे 3 सब्जेक्ट्समध्ये मेजॉरिटी एक्झाम्सच्या प्री कव्हर होतात. जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मेन्सलाच असतो आणि बऱ्याचशा एक्झाम्सला मेन्सला राहतो. काही एक्झाम असतात ज्याच्यात सिंगल एक्झाम असतात, तिथं पण यूज होतो. तर आमचं असं मत आहे की बॅच चालू असताना तुम्ही जनरल अवेअरनेस शक्यतो अवॉइड केलं तरी चालेल. बॅच बऱ्यापैकी पुढे गेली, 4 ते 5 महिन्यांची बॅच असते. तर 4 to 5 मंथ्सच्या बॅचमध्ये 2-3 मंथ्स नंतर तुम्ही जनरल अवेअरनेसचा विचार करू शकता. आम्ही तुम्हाला त्याचे ऑप्शन प्रोव्हाइड करू. पण आमचं असं मत आहे की आम्ही जनरल अवेअरनेसचं एक लूप चालू ठेवणार, एक सायकल स्पेशली बँकिंग अवेअरनेसची. जर तुमच्यामध्ये काही जुने मुलं असतील, जर त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळं व्यवस्थित करतोय, आमच्याकडे एक्स्ट्रा टाईम आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी जनरल अवेअरनेसला शेवटी बॅचच्या बँकिंग अवेअरनेस चालू करू शकता. जनरल अवेअरनेस म्हणा, बँकिंग अवेअरनेस म्हणा, 2 वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे. बट ज्या मुलांना असं वाटतं की नाही सर हे 3 सब्जेक्ट्सच भरपूर हेवी, आम्ही पहिले हेच पक्के करतो, त्यांनी हेच पक्के करून घ्या. मग ज्यांचं बॅचच्या एंडला जर जनरल अवेअरनेस होत असेल तर त्यांनी सरांसोबत करा. नसेल होत तर बॅच संपल्यावर परत एक राऊंड चालू होईल. तर पूर्ण वर्षभरामध्ये जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, स्पेशली बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर्स रेग्युलर बेसिसवर चालू राहतील. प्लस ते तुम्हाला रेकॉर्डेड पण भेटतील. तर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला लाईव्ह जॉईन करू शकता, नाही वाटलं तर नंतर रेकॉर्डेड करू शकता. तुम्हाला वाटलं मी त्या टाइम फ्रेममध्ये नाही करू शकत, मी नंतर करतो, तर तुम्ही नंतर करू शकता. सर तुमचं सजेशन काय, आम्हाला यातलं जास्त कळत नाही. माझं सजेशन, बॅच चालू असताना आम्ही तुम्हाला सगळा स्टडी प्लॅन, रेग्युलर दिवसभराचा प्लॅन, सब्जेक्ट वाईज प्लॅन, कशातला किती अभ्यास करायचा, कसा करायचा, किती वाजता करायचा, बऱ्यापैकी आयडिया देऊन टाकतो. थोडंफार फ्लेक्झिबल ठेवू शकतो आपण. काही मुलांना आता सकाळी अभ्यास करायची सवय नसते, काहींना रात्री अभ्यास करायची सवय असते आणि व्हाईस वर्सा. हे सगळं सांगितलं जाईल. त्यामुळे तुम्ही याचा लोडच नका घेऊ की सर हा विषय कधी आणि तो विषय कधी. आम्ही तुम्हाला बरोबर सांगू आणि ऑप्शन्स पण देऊ आणि तुमच्या अभ्यासानुसार आपण ते डिसिजन घेऊ. ठीक आहे. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. सो हे 4ही सब्जेक्ट शिकवले जातील, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, डिटेल. ठीक आहे. आता सर प्रोसेस सांगा ॲडमिशनची. आता बऱ्याच जणांनी ॲडमिशनच्या प्रोसेससाठी पण फोन केला असेल, त्यांना सांगण्यात आलं असेल की हा व्हिडिओ बघा,
या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सगळी प्रोसेस कळतं. एंड म्हणजे इथून पुढे. ठीक आहे. आता ऑनलाईन बॅच परचेस कशी करायची, तर पहिले ॲप आपलं डाउनलोड करा. ॲपचं नाव आहे SS आणि A. ठीक आहे, शुभम सर्स अकॅडमी. ॲप डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लॉग इन करायचे तुमच्या प्रॉपर नावाने. आता बरेच जण काय करतील, नाव अर्धवट टाकता, घाईघाईत टाकता, नाव पूर्ण टाका, तुमचा ईमेल ॲड्रेस टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि शक्यतो ज्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला ॲडमिशन करायचं आहे त्यांच्याच मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा. भावाच्या, वडिलांच्या, बहिणीच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड नका करू. तुमच्याच मोबाईलमध्ये, ज्याच्यात तुम्ही व्हिडिओ बघणार आहे ज्या मोबाईलमध्ये, त्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा, तुमचे डिटेल्स टाका. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ॲप डाउनलोड केल्यावर तिथं पेड कोर्सेसमध्ये पहिलं ऑप्शन येईल. पेड कोर्सेसमध्ये गेल्यानंतर C5 ऑनलाईन बॅच आहे. तुमच्या बॅचचं जे नाव आहे ते C5 ऑनलाईन बॅच आहे. C5 ऑनलाईन बॅच 17 नोव्हेंबर. नाव लक्षात ठेवा. ते बघा सगळ्यात पहिले टॉपलाच दिसून जाईल तुम्हाला न्यू C5 ऑनलाईन बॅच. 12,000 फीस आहे. त्याच्यावर क्लिक केलं की इथं बाय नाव तुम्ही करू शकतात. बाय नाव केल्यानंतर 12,000 फीस, इंटरनेट हँडलिंग चार्जेस ॲड होऊन 12,341 येईल. पे करताना शक्यतो कार्ड पेमेंट वगैरे करू नका, त्याचे चार्जेस जास्त लागतात. UPI केलेलं बेटर राहील, गुगल पे, फोनपे. आता UPI वगैरे करताना प्रॉब्लेम असा येऊ शकतो काही जणांना की सर माझ्या मोबाईलमधनं पेमेंट नाही करत आहे, वडिलांच्या मोबाईलमधनं, आईच्या मोबाईलमधनं किंवा भावाच्या, बहिणीच्या, मित्राच्या मोबाईलमधनं करताय. तर पेमेंट तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलवरून करू शकता, पण ॲप स्वतःच्याच मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि पेमेंट करताना जर तुम्ही दुसरा कोणाचा यूज करताय तर त्यांचा UPI ID टाकायचा. पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, कोणाला प्रॉब्लेम येणार नाही. जस्ट इन केस आला तर व्हिडिओचा हा पार्ट एकदा नीट बघा. आणि सर पेमेंट केल्यानंतर सेफ्स काही टेन्शन नाही, त्यात सगळं येऊन जाईल आणि बरोबर 17 नोव्हेंबरला बॅच स्टार्ट होईल. सर आम्ही ॲडमिशन आत्ता करू शकतो का? तर पूर्ण महिना आहे, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही ॲडमिशन करा, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला शेवटी घाई नसेल पाहिजे तर 17 नोव्हेंबरला बॅच आहे, तर एक 15 नोव्हेंबरच्या आधी करून ठेवा सेफ साईड. अदरवाईज तुम्ही लास्ट मोमेंटला पण करू शकता, काहीच काळजी करायची गरज नाही. फक्त जो पहिला दिवस राहील 17 नोव्हेंबरचा, त्या दिवशी कदाचित फर्स्ट हे आहे, पहिलाच दिवस आहे, तुम्हाला 3-3 लेक्चरची सवय नसणार आहे, म्हणून पहिल्या दिवशी फक्त मॅथ्सचं लेक्चर राहील, इंट्रोडक्शनचं, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे मुद्दे कव्हर होतील. ॲप कसं यूज करायचं, सगळं बेसिक माहिती, टेलिग्राम ग्रुप्स वगैरे वगैरे सगळं. आणि मग सेकंड डे पासून आपण 2 लेक्चर्स चालू करू, थर्ड डे पासून 3 करू, हळूहळू इंट्रोड्यूस करू, कारण तुम्हाला सवय नसते तर. मग त्यानंतर आपले सगळे रेग्युलर लेक्चर चालू होतील. ठीक आहे. आणि जनरल अवेअरनेसचा आम्ही तुम्हाला बॅच चालू असताना तुमच्यासोबत डिस्कशन करून आपण ऑप्शन घेऊ. ज्यांना करायचं ते तेव्हा करतील, जेव्हा नाही करायचं ते पुढच्या वेळेस करतील, काही काळजी करू नका. ठीक आहे. हे दोन्ही नंबर्स आहेत, जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी पायरसी वगैरे करू नका, फक्त मित्राचं मोबाईलमध्ये वगैरे त्यांना व्हिडिओ देण्याचा प्रयत्न वगैरे केला ते लगेच कळतं आणि परमनंट ॲडमिशन कॅन्सल होतं. तर बस हे पायरसी वगैरेच्या भानगडीत पडू नका. सिंगल डिव्हाइसच यूज होतो, त्याच्यात सिम कार्ड आहे तोच डिव्हाइस यूज होतो. बॅच शिफ्ट होत नाही, मी आधीच क्लिअर केलं. आणि फोन नंबर जो आहे तुमचा तो पण एकच ठेवायचा आहे पूर्ण बॅचसाठी, फोन नंबर चेंज होणार नाही. काही इमर्जन्सी असली तर टेक्निकल हेडला कसं कॉन्टॅक्ट करायचं तर मी फर्स्ट लेक्चरला तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देऊन सांगतो. ठीक आहे. तरीही तुम्हाला काही अडचण असली, टेक्निकल इश्यू असेल तर हे बघा, हे दोन्ही नंबर आहे ऑफिशियल, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी ॲपचं पण मी तुम्हाला बोललो. आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. अजूनही काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर दिवाळीनंतर 17 नोव्हेंबरला भेटू आपण. आणि कोणाचं लेट ॲडमिशन असेल तरी काळजी करू नका. तुम्ही ते कसं कव्हर करू शकता, काय याचा पूर्ण प्लॅन प्रत्येक टॉपिकच्या एंडला तुम्हाला स्टडी प्लॅन दिला जातो. प्रत्येक टॉपिकच्या एंडला तुम्हाला सगळं सांगितलं जातं की कसं कसं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. आणि शक्यतो हे जे 2 नंबर्स आहे, या दोन्ही नंबरला एक सकाळी 9 ते संध्याकाळी 6च्या आसपासच कॉल करा. रात्री शक्यतो कॉल करणं थोडंसं टाळा. जस्ट इन केस तुमचा कॉल नाही लागला तर ते दुसऱ्या दिवशी त्याच्यावर कॉल बॅक करतील. ठीक आहे. तुमचा कॉल रिसीव्ह नाही झाला तर. चल, भेटू लवकरच. विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.